परराज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध मद्य तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिवसरात्र गस्त व गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू ठेवली आहे। याच मोहिमेअंतर्गत 16 जानेवारीला चौहार नाशिक रोडवरील साकी हॉटेल परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभाग, डहाणू व भरारी पथक पालघर यांनी संयुक्त कारवाई करत विदेशी मद्याची मोठी खेप पकडली। या कारवाईत MH03 DS8535 क्रमांकाची पॅक बॉडी कंटेनर आयशर गाडी अडवण्यात आली। सदर कारवाई निरीक्षक सुनील देशमुख डहाणू व निरीक्षक अरुण चव्हाण भरारी पथक पालघर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात। संशयास्पद हालचाली लक्षात येताच पथकाने सापळा रचून वाहनाची कसून तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनाच्या मागील लोखंडी दरवाजावर बनावट सील लावलेला असल्याचे आढळून आले। हा सील तोडून झडती घेतली असता वाहनाच्या आत मोठ्या प्रमाणावर लपून ठेवलेली विदेशी मद्याचे 215 बॉक्स सापडले। ही मद्याची खेप अत्यंत शिताफीने कंटेनर मध्ये लपवण्यात आली होती, जेणेकरून वाहतूक करताना कोणालाही संशय येऊ नये। प्राथमिक तपासात सदर विदेशी मद्य दादरा नगर हवेली राज्यात विक्रीसाठी नेले जात होते असे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क अधिनियमान्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 13/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मद्य तस्करी मागे कोणते मोठे जाळे कार्यरत आहे याचा शोध घेण्यासाठी विभागाकडून सखोल चौकशी केली जात आहे। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने खालील मुद्देमाल जप्त केला आहे। विदेशी मद्याचे 215 बॉक्स, मद्य वाहतुकीसाठी वापरलेली आयशर M बूस्टर E सिरीज 4चाकी गाडी क्रमांक MH03 DS8535 अंदाजे किंमत 20 लाख। जप्त करण्यात आलेला एकूण मुद्देमालाची अंदाजे किंमत 37,30,400 इतकी होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई। ही संपूर्ण कारवाई डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र, प्रसाद सुर्वे सह आयुक्त, प्रदीप पवार विभागीय उपायुक्त कोकण विभाग, गणेश बारगंजे अधीक्षक पालघर व अविनाश रणपिसे उप अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत विश्वजित आभाळे दुय्यम निरीक्षक डहाणू बीट क्रमांक 2, विकास आबनावे दुय्यम निरीक्षक डहाणू 3, अभिजित मानकर दुय्यम निरीक्षक भरारी पथक पालघर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापुढे अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा दिला आहे। या कारवाईमुळे मद्य तस्करांमध्ये खळबळ उडाली असून अवैध धंद्यांवर मोठा आळा बसणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।